श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आपल्याला आजचा हा महत्त्वपूर्ण दिवस आनंदी, उत्साही, मंगलमय असा जावो, प्रत्येक दिवस आनंदाचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये शुभ अशुभ गोष्टी कोणकोणत्या घडणार आहेत आणि त्याला आपण सविस्तर माहिती घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण आपण आपल्या या स्वामी कृपा ज्योतिष कार्यालयाला फार भरभरून प्रतिसाद देत आहात. तुमचे प्रेमरूपी शुभेच्छा कमेंट मला येत असतात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वात प्रथम पाहणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तुम्हाला हा फेब्रुवारी महिना काय सांगतो. तर लग्नस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं, कारण लग्ने शुक्रदेव हे 11 फेब्रुवारी नंतर मकरेतनं गोचर करणार आहे. तो धनुराशीमधनं गोचर करतील. अर्थात धनुराशीचं फळ आणि मकर राशीचं फळ ते तुम्हाला दोन्ही पद्धतीने देणार आहेत. अर्थात या अष्टमस्थानातील गोचर जोपर्यंत सुरू आहे शुक्रदेवांचं, तोपर्यंत तुमचा थोडासा मनस्थितीमध्ये बदल जाणवेल, चिडचिड वाढेल किंवा किरकोळ प्रमाणामध्ये थोडासा स्वभावामध्ये दुटप्पीपणा सुद्धा जाणवू शकतो. हा एक कुयोग सोडला तर तुम्हाला या महिन्याभरामध्ये अतिशय शुभ संकेत आहेत. 11 तारखेनंतर मात्र तुमच्या स्वभावामध्ये एक पोक्तपणा हा सुद्धा थोडासा डोकावू शकतो. किरकोळ प्रमाणामध्ये निराशा, एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास किंवा व्यक्त न होता आल्यास सुद्धा चिडचिड होऊ शकते. असे कुयोग जर सोडले तर सगळ्यात महत्त्वपूर्ण चांगला योग एक शुभ होत आहे. तो म्हणजे तुम्हाला या महिन्याभरामधील 11 तारखेनंतर शुभ संकेत आणि भाग्योदयाच्या दृष्टीने अर्थात करिअरच्या दृष्टीने योग्य संधीची तुम्ही जी वाट पाहत होता ती प्रतीक्षा संपणार आहे. अर्थात करिअरच्या दृष्टीने 11 तारखेनंतरचा संपूर्ण प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन आव्हान आणि एक नवीन चांगली संधी घेऊन येणारा ठरणार आहे. धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुम्हाला धनवृद्धिंगत करून देण्यासाठी नवनवीन आयडिया येणार आहेत. कल्पना त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमची धडपड या गोष्टी सहज दिसून येणार आहेत. त्याचबरोबर स्मार्ट वर्क तुम्ही करू शकणार आहात. संचय करण्यासाठी पैसा नियोजित पद्धतीने खर्च कसा केला जाईल किंवा पैशाचं नियोजन कसं करता येईल या गोष्टीकडे तुमचं जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग सुद्धा 19 फेब्रुवारी नंतर अतिशय शुभ प्रमाणात आहेत, कारण कर्मस्थानामध्ये बुधदेवांचं गोचर त्यानंतर होईल कुंभ राशीतनं आणि ते अतिशय लाभदायक आहेत. उद्योग व्यवसायासाठी, कार्यासाठी जास्तीत जास्त पैसा संचय होणं किंवा त्यासाठी इन्व्हेस्टमेंट होणं असे शुभ संकेत सुद्धा तुम्हाला 19 फेब्रुवारीपासून जाणवतील. कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळावरती, पर्यटन स्थळावरती भेट देण्याचे शुभ संकेत सुद्धा आहेत. अर्थात हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी पर्यटनासाठी अतिशय उत्तम योग घेऊन आलेला आहे. त्याचबरोबर परदेश गमन किंवा यात्रा योग या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हा महिना अतिशय लाभदायक आहे. पराक्रम परिश्रम स्थानाच्या दृष्टीने विचार केला असता रविदेवांची सप्तम दृष्टी, बुधदेवांची सप्तम दृष्टी परिश्रम स्थानावर येत आहे. त्यामुळे स्मार्ट वर्क तुमच्याकडनं होणार आहे. कायद्यासंदर्भातलं कार्य तुम्ही करत असाल, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल, मंत्रालयामध्ये कार्यरत असाल किंवा सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिसला तुम्ही असाल, तर तुमच्या कामाचा गुणगौरव, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच रविदेवांचा तुम्हाला शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कारण रविदेव सप्तम दृष्टीने तुमच्या पराक्रम स्थानावरती अर्थात प्रसिद्धी, कीर्ती स्थानावरती दृष्टी टाकत आहेत. हा अतिशय शुभ योग म्हणता येईल. याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावरून आपण वाहन, वास्तू आणि सर्व प्रकारची सुख पाहत असतो. या स्थानावर येणारी शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या अर्थात शनिदेवांची सप्तम दृष्टी येत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपाचं प्राप्त होईल. त्याचबरोबर सर्व प्रकारची सुख तुम्हाला या महिन्यामध्ये भरभरून प्राप्त होणार आहेत. अर्थात हा महिना तुमच्यासाठी विशेष आणि अतिविशेष होण्यासाठी नक्कीच तुमच्याकडनं जास्तीत जास्त प्रयत्नही व्हायला हवेत. सर्वात प्रथम पाहणार आहोत शिक्षण योग कसा आहे. पंचमेश बुधदेव हे भाग्यस्थानातून गोचर करतील 19 फेब्रुवारीपर्यंत. 19 फेब्रुवारी नंतर ते कर्मस्थानातून गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात बुद्धी कौशल्याच्या जोरावरती अभ्यासामध्ये निपुणता प्राप्त करून देण्यासाठी विशेष कृपा बुधदेवांची होईल. परंतु
त्या स्थानामध्ये असणारे केतुदेव मात्र तुम्हाला अभ्यासामध्ये मन रमवताना 19 फेब्रुवारी नंतर मात्र काही प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा निर्माण करून देतील. म्हणजेच एकाग्रता कमी होणं, अभ्यासातनं मन डायव्हर्ट करणं असे काही कुयोग सुद्धा संभवतात. त्यामुळे विशेष काळजी करायची आहे. त्या दरम्यान तुम्ही काही उपासना करू शकता. अर्थात तुम्हाला जी विद्या अर्जित करायची आहे तर त्यासाठी सरस्वती देवीची उपासना जास्तीत जास्त तुम्ही या दरम्यान करू शकता. म्हणजे मन एकाग्र होईल, चंचल मन तुमचं इकडे तिकडे भटकणार नाही, अभ्यासामध्ये तुम्ही प्रॉपर लक्ष देऊ शकाल. कर्मस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता, भाग्यस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता, भाग्येश शनिदेव हे कर्मस्थानात विराजमान आहेत. अर्थात कर्मस्थान आणि भाग्यस्थान ह्या दोन्ही ठिकाणचे मालक शनिदेव हे सध्या कुंभ राशीतनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता, लोखंडा संदर्भातील व्यवसाय असतील, कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असतील, सिव्हिल इंजिनियर तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी विशेष शुभ काळ हा आहे. याचबरोबर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये गती प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर होऊ शकते. कारण शनिदेव आता सध्या कुंभ या स्वतःच्या मूल त्रिकोण राशीतनं गोचर करत आहेत आणि आता सध्या ते तुमच्या कर्मस्थानात आहेत. कर्मावरती ज्यांचा विश्वास आहे, कामातनं सुयश प्राप्त व्हावाशी जिद्द आणि आशा आहे, अशा सर्व जातकांना वृषभ राशीच्या अतिशय शुभ परिणाम करून देणारं फळ या शनी महाराज देत असतात. त्याचबरोबर शनी महाराजांची विशेष कृपा होणार आहे ती म्हणजे भाग्य उजळवून देण्यासाठी. एखाद्या कार्यामध्ये तुम्ही मन खच्चीकरण ठेवून एखादं कार्य तुम्ही अर्धवट सोडत होतात, ते कार्य पूर्ण करण्यासाठी जिद्द कमी पडत होती, त्याची तळमळ कमी पडत होती, ती सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांची विशेष कृपा होईल. अर्थात शनिदेवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात लाभल्यामुळे शुभ संकेताची जणू काही बरसातच तुमच्यावर होणार आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता, लाभेश गुरुदेव हे मेष राशीतनं अर्थात व्ययस्थानातनं गोचर करत आहेत. लाभेश गुरुदेव मेष राशीतनं गोचर करत आहेत. त्यामुळे नक्कीच लाभयोग अतिशय उत्तम आहे. आध्यात्मिक प्रगतीचा काळ सुद्धा हा आहे. जी व्यक्ती वृषभ राशीच्या जातकांना सध्या उत्तरार्धात ते आहेत, अर्थात त्यांचे सर्व कार्य संपन्न झालेले आहेत, संसार किंवा इतर काही जबाबदाऱ्यातनं निवृत्त झालेले आहेत, कामातनं निवृत्त झालेले आहेत, तर अशा वर्गाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाणारा काळ म्हणजेच हा फेब्रुवारी महिना सुद्धा म्हणता येईल. आध्यात्मिक उपासना जास्तीत जास्त वाढवू शकता आणि उपासनेचा आनंद तुम्हाला मिळू शकतो, परमानंद तुम्हाला मिळू शकतो, असेही शुभ संकेत या महिन्यात प्राप्त होतील. त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता, गुरुदेव हे व्ययस्थानात आले की खर्च हा घडवतातच. मग तो खर्च तुमच्या पत्नीसाठी होऊ शकतो, प्रियकर प्रेयसीसाठी होऊ शकतो किंवा मुलांसाठी होऊ शकतो. विशेष हे खर्च तुम्हाला या महिन्यामध्ये करावे लागणार आहेत किंवा अनावधानाने ते होणार आहेत असे योग आहेत. त्याचबरोबर खर्चाचा जरी तुम्हाला कितीही खर्च झाला तरी सुद्धा त्या खर्चातून तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे की तुमच्या घरच्यांसाठी तुम्हाला काही विशेष करता आलं. ही गोष्टच तुमच्यासाठी खूप मोठी असते, कारण तुमचा राशीचा स्वभावच तसा आहे की तुम्हाला सगळ्यांना आनंद द्यायला खूप आवडतो आणि तोच तुम्ही देणार आहात. त्यामुळे तुम्ही विशेष खुश होणार आहात. तर आता आपण उपासनेकडे वळूया. तर उपासनेची जोड दिली तर तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त यश लाभ प्राप्त होईल आणि कीर्ती प्रसिद्धीचे जे शुभ संकेत आहेत त्या शुभ संकेताची बरसात झाल्याशिवाय राहणार नाही. मग ती उपासना कोणती करायची, तर या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्ही कुलदेवतेची जास्तीत जास्त उपासना करा. यामुळे नक्कीच तुमच्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल आणि अतिशय उत्तम प्रकारचं सुयश प्राप्त झालेलं तुम्हाला दिसून येईल. याचबरोबर सप्तम स्थानाकडे वळूया. 7व्या घरावरून आपल्या जोडदाराचं सौख्य आपण पाहतो. त्यांची साथ सोबत लाभेल का, काही मतवैचारिकता होतील का, मतभेद होतील का, या सगळ्या गोष्टी जाणून घेतो. या स्थानावर आपण भागीदारीचे व्यवसाय सुद्धा पाहतो. तर या दृष्टीने विचार केला असता सप्तमेश मंगळदेव हे धनुराशीतनं अष्टम स्थानातनं गोचर करतात. 5 फेब्रुवारी नंतर ते मकरेत जातील, अर्थात भाग्यस्थानात जातील. म्हणजेच तुमच्या जोडदाराची साथ सोबत लाभेल. त्यांच्या जीवनामध्ये करिअरला एखादं चांगलं वळण प्राप्त होईल. एखादी इच्छा होती त्यांची शिक्षणासंदर्भातील किंवा कार्यासंदर्भातील, नोकरी संदर्भातील, व्यवसाय संदर्भातील, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड दिसून येईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न तुमच्याकडनं सुद्धा होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला एकमेकांची साथ सोबत लाभून एखादं चांगलं कार्य तुमच्या हातून करून घेण्यासाठी विशेष कृपा मंगळदेव करतील. याचबरोबर
भागीदारीचे व्यवसाय करायचे असतील तर तुमच्या भागीदारीचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत सुसंवाद घडून येऊ शकतो. 5 फेब्रुवारी नंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. भाग्योदयाचा काळ तुम्हाला सुरू होत आहे. त्यानंतर तुम्ही केलेल्या प्रत्येक व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये किंवा इतर काही कार्यांमध्ये सुयश प्राप्त करून देण्यासाठी मंगळदेव तर आहेतच. याचबरोबर अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमस्थानामध्ये गुरुदेवांची रास आणि गुरुदेव व्ययस्थानातनं गोचर करत आहेत. अचानक लाभ प्राप्तीचे हे स्थान मानलं जातं आणि या स्थानाचे मालक गुरुदेव ज्यावेळेस व्ययस्थानातनं गोचर करतात ना, त्यावेळेस तुम्हाला व्ययस्थानाची शुभ फळे जास्तीत जास्त प्राप्त करून देतात. अर्थात परदेशात जाण्याची संधी अचानक प्राप्त करून देतील किंवा एखाद्या कार्यामध्ये तुम्ही खूप दिवसापासून ते प्रोजेक्ट हँडल करत होता, परंतु ते पूर्ण होत नव्हतं. त्याच्यासाठी लागणारं सहकार्य हे तुम्हाला मिळत नव्हतं, पण आता या गोष्टी या फेब्रुवारीमध्ये संपन्न झालेल्या तुम्हाला दिसून येतील किंवा त्या कार्याला सुरुवात तरी झालेली तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे. अर्थात गुरुदेवांचं विशेष कृपा आशीर्वाद तुम्हालाही या महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे. याचबरोबर या दरम्यान सायन्स साईडने किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना किंवा शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहेत 19 फेब्रुवारी नंतर. म्हणजेच हा महिना तुम्हाला बुधदेवांची कृपाही प्राप्त करून देईल आणि केतुदेवांची कृपा आणि शुभ अशुभ दोन्हीही परिणाम प्राप्त करून देणारा ठरणार आहे. याचबरोबर प्रेमपणे या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीची साथ सोबत तुम्हाला लाभेल. एखाद्या नवीन विषयावरती चर्चा होऊ शकते. त्यातनं एखादा चांगला योग्य पद्धतीने एखादं नियोजनबद्ध काम तुम्ही हाती घेऊ शकाल किंवा एखाद्या चांगल्या महत्त्वपूर्ण कार्याला तुमच्या दोघांचाही हातभार लागू शकतो, असे शुभ संकेत सुद्धा आहेत. याचबरोबर संततीच्या दृष्टीने विचार केला असता तर संतती सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं लाभणार आहे. तर ती इच्छुक दाम्पत्यांसाठी सुद्धा हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल. याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग हितशत्रूंचं स्थान ओळखलं जाणार आहे 6वं घर. या 6व्या घरावरनं आपण आरोग्याच्या तक्रारी होतील का किंवा कुठल्या प्रकारच्या होतील हे पाहतोच, परंतु या स्थानावर आपण शत्रू त्रास सुद्धा पाहतो. या स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे मकर राशीतनं जेव्हा गोचर करतील अर्थात 11 फेब्रुवारी नंतर मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला हितशत्रूंचा त्रास कमी झालेला जाणवेल, परंतु 11 फेब्रुवारीपर्यंत मात्र हितशत्रूंचा त्रास जाणवू शकतो. एखादं महत्त्वपूर्ण कार्य करताना अगदी लगेचच तुम्ही व्यक्त होता. प्रत्येक वेळेस ते व्यक्त होणं गरजेचंच नसतं. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर नक्कीच तुम्हाला हितशत्रू निर्माण होणार नाहीत आणि त्यांचा त्रासही तुम्हाला होणार नाही. या एका गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे. याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं, पण त्यापलीकडे मोठ्या प्रमाणातील आजारपणाच्या तक्रारी येणार नाहीत. त्याचबरोबर आज आपण वृषभ राशीच्या जातकांना फेब्रुवारी हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. एकदा जरी श्री स्वामी समर्थ लिहिलं ना तरी आपल्या जीवनामधील बराचसा वाईट काळ निघून जातो किंवा स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो असं मानणारी मीही आहे. त्यामुळे नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यावरती चॅनलला भेट द्यायला सुद्धा विसरू नका. यावर अनेक व्हिडिओ अपलोड आहेत. त्यामध्ये राशीफळ आहे, शनी गुरु यांचं परिवर्तन झाल्यानंतर कसे शुभयोग येतात याचीही माहिती आहे. विविध प्रकारच्या माहितीने भरलेलं आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत आहे. अर्थात विवाह योग, वास्तुयोग किंवा शिक्षण या संदर्भातील काही अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.